यंदा चांगला पाऊस झाला आहे। पुण्यातील धरणातून चांगला विसर्ग सुरू आहे। उजनी धरण प्लसमध्ये आले आहे। असे असताना सोलापूर शहराला अद्याप 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। उजनीत मुबलक पाणी असताना शहराला 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा का होऊ शकत नाही, असा मुद्दा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी डीपीडीसी मध्ये उपस्थित केला। यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनपा अधिकाऱ्यांना 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। समांतर जलवाहिनीचे काम 2024 अखेर संपणे अपेक्षित आहे। त्यामुळे सध्या जलवाहिनीची स्थिती काय आहे याची माहिती यावेळी अमोल शिंदे यांनी विचारली असता यावर सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी 110 किलोमीटरपैकी 97 किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली। 70 ठिकाणी क्रॉसिंगचे काम नियोजित असून यापैकी 50 क्रॉसिंगची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। उन्हाळ्यामध्ये पाणी कपात करण्याकरता दिवस वाढवले गेले, पण आज धरण भरले, सगळीकडे पाणी आहे, तलावात पाणी आहे, सगळीकडे पाणी असताना सुद्धा अजून दिवस बदललेले आहेत। ज्या पद्धतीने उन्हाळ्यात होतं तशीच परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेची दिवसाची आहे। सगळीकडे पाणी असताना सुद्धा अशी परिस्थिती आहे। 6 दिवसात पाणी नाही नाही मॅडम, तुम्ही काय दिवस वाढवले ते तुम्ही कधी केलं नाही सर। 7 दिवसात लोकांचा नागरिकांचा पिण्याचं पाण्याचं उन्हाळ्याची कपात झाली या विषयाची दुसऱ्यामध्ये खासदारांचं म्हणणं आहे की ते 4 दिवसांनी असेल, ते मला मान्य आहे। 3 दिवसांनी योजना राज्य सरकारची, आपला दवाखाना ही योजना राज्य सरकारने आणली। सोलापूर महानगरपालिकेने एवढे दवाखाने उघडण्याचे जरी सांगितलं तरी किती दवाखाने चालू केलेत आपल्या दवाखाना अंतर्गत त्याची माहिती आम्हाला उदाहरण झालेलं नाही। 1 का 2 चालू आहेत, एवढंच सांगतो सर। याच्यामध्ये जे UHWC आम्हाला मंजूर झाले त्याच्यापैकी सद्यस्थितीत 8 चालू आहेत सर। आणखी जे 10 दवाखाने आहेत त्यांचं रिनोव्हेशनचं काम आता संपलं सर। त्याचे स्टाफ भरण्यासाठीच्या काही प्रक्रिया पूर्ण झाली आणि काहींच्या मी मुलाखती 2 दिवसांमध्ये बोलवलेल्या आहेत सर, ते चालू होते। उर्वरित जागेवरती जागा नसल्या कारणाने आपल्याला ते सुरू करता येत नव्हते सर। आम्ही खूप प्रयत्न केले भाड्याने जागा देण्यासाठी, परंतु वेगवेगळ्या कारणाने लोक प्रतिसाद देत नव्हते। शेवटी आम्ही 23 कोर्टा केबिन्सची तर जेमवरून खरेदी करतो आहोत। त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या काही जागा असतील आमच्या ओपन स्पेसेस आहेत किंवा ज्या सुटेबल जागा आहेत तिथे ते कोर्टा केबिनचे दवाखाने सर आम्ही इन्स्टॉल करणार आहे। त्याच्यासाठीची जे काही मनुष्यबळ वैद्यकीय ते 2 दिवसामध्ये हे घेऊन करते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।